अत्यंत दुर्मिळ अशी कविता शांतनू नावाचा साधू व त्यांची पत्नी सुभद्रा हे दोघे अंध होते आणि त्यांचा मुलगा श्रावण बाळ त्यांना काशी यात्रेला घेऊन जात असताना शर आला तो धावून आला काल विहलला श्रावण बाळ हा आई गे दीर्घ फोडून हाक तो पडला जाऊन झोक हे राजाच्या श्रवणी करुणावाणी हृदयाचे झाले पाणी त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी शोकाकुळ झाला नृमनी आसवे आणुनी नयनी तो वदला हा हंत तुझ्या नाशाला मी पापी कारण बाळा मग कळवलुनी नृपास बोले बाल कशी तुम्ही साधिली वेल मम म्हातारे माय बापता नेले तर खाली असती बसले कावड त्यांची घेऊन मी काशीला चाललो तीर्थयात्रेला आनाया निर्मल वारी मी आलो या कासारी ही लगबग भरुनी झारी तो परत फिरे तो तुमचा शर आला या उरात ऋतुनी बसला या उरात ऋतुनी बस मी एकुलता पुत्र कसा हा घाला मजवरती अवचित आला त्या वृद्धपणी मीच एक आधार सेवेस आता मुकणार जा बघतील ते वाट पाखरावानी ध्यान येऊन आधी पाणी आहेत अंध ते दोन्ही दुर्वार्ता फोडू नकाही ही विनंती तुमच्या पायी मज माघारी करा तुम्ही सांभाळ होऊन या श्रावण बाळ होऊन या श्रावण बाळ परी झाकुनी सत्य कसे हे राहील विधिलेखन होईल फोल कालिज त्यांचे फाडून शोका वेगे ते येतील माझ्या मागे घ्या झारी मी जातो त्यांचा बोल लागला जावया खोल सोडिला श्वास शेवटला तो जीव विहंग तडफडला तनु पंजर सोडून गेला दशरथ रडला धाई अडखलला ठाई शर आला तो धावून आला काल विहलला श्रावण बाळ